हरिओम. आज शुक्रवार 31 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. ऐकूया त्यांचे विचार. आपल्याला साधायचं काय हे ध्यानात धरलं पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधन आहेत हे पक्क समजावं. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलं चुकतं. एका गृहस्थाला मुलाबाळांचं मुंबईला जायचं होतं. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुलं गाडीत बसली, पण मुंबईला जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटलं. त्या गृहस्थाला त्याला नाही वाटलं तसं. वसिष्ठाने रामाला सांगितलं की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग राहा. मी देह नसून आनंद रूपात्मा आहे, निसंग आहे, ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही, पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक आणि मी करता असं मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असं म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झालं ना. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसं प्रपंचच आहे. आणि म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असं साधन जे नामस्मरण ते अखंड करावं. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतोच ना. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं तितकं समाधान अधिकाधिक असतं. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यू समयी प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबद्दल अलिप्तपणाने वागावं. ही वृत्ती अभ्यासाने, वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती. आपण रामाचं व्हावं, राम ठेवील तसं समाधानाने राहावं. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळं व्हावं. सर्व ईश्वराचं आहे, माझं काही नाही असं समजणं म्हणजे ईश्वरार्पण करणं. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाही तर दुःखी. धान्यातले दगड, माती, पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावं. त्याप्रमाणे अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकलं पाहिजे, म्हणजे उरेल ते सारं सुखच. रामा, सर्व तुझंच आहे, तू देखील ते घेईन, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.